नमस्कार, मी गौरव मुठे. फंडे शेअर मार्केटचे या नव्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण आज समजून घेऊया की कॅश मार्केट म्हणजे काय आणि फ्युचर आणि ऑप्शन म्हणजे काय. तर या सगळ्यांची आपण आज तोंड ओळख करून घेणार आहोत. कॅश मार्केटमध्ये व्यवहार कशा पद्धतीने होतात आणि कॅश मार्केटमध्ये फायदे काय आहेत. तर कॅश मार्केट म्हणजे प्रत्यक्ष ज्या ठिकाणी कॅशची गरज लागत नाही. एक तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी क्लिअर करतो की शेअर बाजारात ज्यावेळी तुम्ही व्यवहार करतात त्यावेळी प्रत्यक्ष रोख स्वरूपात पैसे कधीही द्यावे लागत नाही. तुमचे सगळे व्यवहार हे आरटीजीएस, चेक, डीडी यांच्या मार्फतच करायचे असतात. आता कॅश मार्केट हे नाव जरी असलं या सेगमेंटचं, पण याला कॅश मध्ये म्हणजे प्रत्यक्ष रोख स्वरूपात इथे व्यवहार करता येत नाही किंवा करावे लागत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणीही सांगितलं की तुम्हाला शेअर्स विकत घ्यायचे तर तुम्ही कॅश मला पैसे द्या, तर तुम्ही कधीही देऊ नका. आता कॅश मार्केट म्हणजे असं असतं की इथे आपण शेअर्स खरेदी विक्री केले तर आपण प्रत्यक्ष त्या कंपनीचा मालक बनतो. मालक म्हणजे की तेवढ्या हिश्शापुरता त्या कंपनीचा आपण मालक बनतो, तेवढा हिस्सा आपल्या त्या कंपनीमध्ये असतो. आपण उदाहरणार्थ समजून घेऊया. समजा मी इन्फोसिस कंपनीचे 10 शेअर्स घेतले. इन्फोसिस कंपनीचा शेअरचा भाव 1300 रुपये चाललाय असं आपण गृहीत धरूया. तर मी 10 शेअर्स विकत घेतले म्हणजे 13,000 रुपयांचे शेअर्स मी विकत घेतो कॅश मार्केटमध्ये. तर त्यावेळी मला 13,000 रुपये हे पे करावे लागतात, तेव्हा माझ्या अकाउंटला शेअर्स मला मिळू शकतात. म्हणजे तुम्ही जेवढे शेअर्स विकत घ्याल तेवढे पैसे तुम्हाला हे स्टॉक एक्सचेंजकडे जमा करावे लागतात, तर तुम्हाला तेवढे शेअर्स मिळतील. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल आता की तुम्ही जेवढे शेअर्स विकत घ्याल तेवढे बाजार जो भाव चालू असेल त्या शेअर्सचा तेवढे पैसे तुम्हाला अदा करावे लागतात. आता हे शेअर्स घेतल्यानंतर तुम्ही त्या शेअर्सचे प्रत्यक्ष मालक होतात, म्हणजे तुम्ही त्या कंपनीमध्ये तुमचा हा हिस्सा असतो. यानंतर इथे T2 सेटलमेंट असते. T2 सेटलमेंट म्हणजे काय? ट्रेडिंग डे प्लस 2 दिवस. म्हणजे की ज्यावेळी तुम्ही शेअर विकत घेता तर त्यावेळी समजा तुम्ही आज 1 तारखेला शेअर विकत घेतले तर 3 तारखेला तुमच्या अकाउंटला हे शेअर जमा होतील, प्रत्यक्ष शेअर जमा होतील. म्हणजे जरी तुम्ही आज टी म्हणजे ट्रेडिंग डेला तुम्ही हे शेअर्स विकत घेतले असतील तर फंड पे इन आणि फंड पे ऑफ या 2 प्रकारचे असतात, पे इन आणि पे ऑफ. तर म्हणजे तुमच्याकडनं पैसे जाणार आणि तिसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटला शेअर्स येणार, डीमॅट अकाउंटला शेअर्स येणार. म्हणजे ही T+2 सेटलमेंट ही या कॅश मार्केटमध्ये असते. तुम्ही प्रत्यक्ष मालक असतात प्लस तुम्हाला T2 सेटलमेंट असते, म्हणजे की 3 दिवसात हा सगळा व्यवहार हा पार पडत असतो. आता यामध्ये कॅश मार्केटमध्ये शेअर्स विकत घेण्याचे काही फायदे आहेत. म्हणजे की काय फायदे आहेत ते आपण बघूया. आपल्याला डिव्हिडंड मिळतो, शेअर स्प्लिट केले तर शेअर स्प्लिटचा फायदा मिळतो किंवा बोनस शेअर आपल्याला मिळू शकतात. आता हे काय आहे आपण बघूया. डिव्हिडंड ज्यावेळी कंपनीला खूप फायदा होतो, प्रत्येक कंपनी क्वार्टरली रिपोर्ट सबमिट करत असते आणि प्रत्येक क्वार्टर्समध्ये जर काही फायदा झाला तर कंपनी हा आपल्या शेअरधारकांना जे त्याचे इन्व्हेस्टर्स आहेत त्या इन्व्हेस्टर्सना डिव्हिडंड देत असते, म्हणजे थोडक्यात लाभांश देत असते. तर हा लाभांश तुम्हाला मिळण्याची शक्यता असते, कारण की तुम्ही प्रत्यक्ष कंपनीचे भागीदार असतात, तुम्ही मालक असतात, तुम्ही त्याच्यामध्ये भांडवल गुंतवलेलं असतं. त्यामुळे कंपनीला जर फायदा झाला तर कंपनीचं संचालक मंडळ निर्णय घेतं आणि त्यानुसार डिव्हिडंड देत असतं. आता डिव्हिडंड किती असतं? तर डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूच्या अनुसरून दिला असतो. समजा फेस व्हॅल्यू जर 2 रुपये असेल तर त्यानुसार कंपनी ठरवते की फेस व्हॅल्यूच्या 200% द्यायचा, 300% द्यायचा, 500% द्यायचा. जर 200च्या 100% दिला तर तुम्हाला 2 रुपये, 4 रुपये असा या पटीमध्ये डिव्हिडंड मिळू शकतो. आता फेस व्हॅल्यू ही 2 रुपये असू शकते, 5 रुपये असू शकते, 10 रुपये असू शकते. कंपनी ज्यानुसार शेअर स्प्लिट करते किंवा बोनस देते त्यानुसार ही फेस व्हॅल्यू बदलत जाते. फेस व्हॅल्यू आता सध्याचा आपल्या अभ्यासाचा विषय नाहीये, पण लाभांश. तर लाभांश कंपनीला ज्यावेळी फायदा होतो त्यावेळी कंपनी हा लाभांश जाहीर करत असते. डिव्हिडंड म्हणजे जो आपला प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपल्या गुंतवणूकदारांना वाटत असते. आता पुढचं आहे स्प्लिट, शेअर स्प्लिट. आता शेअर स्प्लिट म्हणजे काय करते कंपनीचा, म्हणजे आपण उदाहरण घेऊया की समजा रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर बाजारात 2,000 रुपयांना मिळतो आणि त्यामध्ये जर बऱ्याचदा लिक्विडिटी कमी असेल, म्हणजे शेअर बाजारात 2 रुपयांचा शेअर असल्यामुळे जर महाग असेल, असं काही छोटे इन्व्हेस्टर्सना शेअर विकत घेता येत नसेल, कारण की जर 500 रुपयाचा शेअर असेल तर मी कदाचित 4 शेअर विकत घेऊन 2 रुपयांचे शेअर विकत घेईल. पण बऱ्याचदा 2 रुपयाचा अरे एकच शेअर मी कसा घेणार, तर त्यामुळे कंपनी कदाचित त्यावेळी निर्णय घेऊ शकते बऱ्याचदा की शेअरचा भाव खूप वाढलेला असतो, त्यावेळी कंपनी निर्णय घेते की आपण शेअर स्प्लिट करूया. उदाहरणार्थ घेता येईल की एसबीआयचा शेअर एसबीआयने स्प्लिट केले होते, एकाचे 10 शेअर केले होते, म्हणजे एका शेअरला 10 विभागांमध्ये त्यांनी वाटून टाकलं होतं. म्हणजे थोडक्यात आपण उदाहरण घेऊया की समजा तुमच्याकडे एक पोळी आहे, तर पोळीचे जर 4 तुकडे केले तर 4 तुकडे होतील. तुम्ही 4 जण ते छोटे छोटे तुकडे घेऊ शकतात. तर त्याचप्रमाणे शेअर्सचे
4 भाग करणे, 10 भाग करणे, याला शेअर स्प्लिट करणे असं म्हणतात. आता ज्यावेळी शेअर स्प्लिट होतो त्यावेळी शेअरची किंमत सुद्धा कमी होते. म्हणजे जर समजा 100 रुपयाचा एक शेअर असेल आणि त्याचे 10 भाग केले तर आता एका भागाची किंमत 10 रुपये होणार आहे, कारण की एकाचे 10 भाग केले त्यामुळे 100 रुपयाचा असलेला शेअर आता 10 रुपयाचा होणार. मग याच्यामध्ये फायदा काय? एक तर तुमच्याकडची शेअरची संख्या वाढली, म्हणजे तुमच्याकडे ट्रेडिंगसाठी व्हॉल्यूम आला. म्हणजे जर समजा 100 रुपयाचा शेअर 5 रुपयाने वाढला तर 105 रुपये किंमत होते. पण हाच 10 रुपयाचे शेअर जर 2 रुपयाने वाढले तर 20 रुपयाने वाढतो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजला का? तुमच्याकडची क्वांटिटी वाढली आहे आणि क्वांटिटीनुसार जर क्वांटिटीमध्ये जर शेअर्सची किंमत वाढत गेली तर तुम्हाला होणारा फायदा पण वाढत जातो. त्यामुळे एक तर छोटे गुंतवणूकदार यामध्ये उतरू शकतात, ते शेअर्स खरेदी करू शकतात, किंवा शेअर्समध्ये जर भाव वाढले, किंमत वाढली शेअर्सची तर त्याचाही फायदा मिळतो. म्हणजे तुम्ही बघितलं की स्प्लिटचे हे असे फायदे आहेत. आताच या व्यतिरिक्त आणखी बोनस. कंपनी बऱ्याचदा शेअर फ्री देते, म्हणजे बोनस बक्षीस शेअर देते. कंपनीला ज्यावेळी प्रॉफिट झालेला असतो, म्हणजे जसं तुम्हाला मी मगाशी सांगितले कंपनीच्या शेअरचा भाव पण खूप असतो, त्यावेळी कंपनी एक तर स्प्लिट करण्याचा निर्णय घेते किंवा बोनस देण्याचा सुद्धा निर्णय घेते. तर बोनस ज्यावेळी दिला जातो तो एकाच 2 प्रमाणात दिला जातो, किंवा 2च 3 दिला जातो, किंवा एकाच 1 दिला जातो. म्हणजे एकाला 1 शेअर बक्षीस द्यायचा. आता एकाला 1 शेअर बक्षीस दिला तर त्यावेळी सुद्धा शेअरची किंमत ही कमी होते. म्हणजे की आपण इथे परत उदाहरण घेऊया की समजा विप्रो कंपनीने 400 रुपये, समजा विप्रो कंपनीने सध्याचा शेअरचा बाजारभाव आहे आणि विप्रो कंपनीने एकात 1 बोनस देण्याचा निर्णय घेणार आहे, तर त्यावेळी 400 रुपयाचा शेअर हा 200 रुपयांवर येतो. म्हणजे आता तुमच्याकडे आधी एकच शेअर होता, आता कंपनीने एकाच 1 बोनस दिला, तर बोनस म्हणजे फ्री शेअर, त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही. तर आता तुमचे एकाचे 2 शेअर झाले, म्हणजेच 200 रुपयाचे तुमच्याकडे 2 शेअर आले. आता तोच फायदा जसा आपण स्प्लिटमध्ये समजावून घेतला, तोच फायदा इथे तुम्हाला होऊ शकतो, कारण की 1 शेअर तुम्हाला आता फ्री मिळालेला आहे, बक्षीस मिळालेला आहे, बोनस शेअर. तर त्यामुळे जर ज्यावेळी शेअरचा भाव 200 रुपयावरून 250, 250, तर अशा वेळेस तुमची क्वांटिटी असते आणि तुमच्या शेअरचा भाव हा वाढत जातो. आता हे झालं सगळं कॅश मार्केटचे फायदे, की तुम्हाला बोनस मिळू शकतो, तुम्हाला तुमचे शेअर स्प्लिट होऊ शकतात, तुम्हाला डिव्हिडंड मिळू शकतो, तुम्ही कंपनीचे प्रत्यक्ष मालक असतात, म्हणजे कंपनी जेही निर्णय घेईल ते निर्णय तुम्हाला लागू होत असतात. शिवाय कंपनीच्या निर्णयामध्ये तुम्ही भागीदार होऊ शकतात, तुम्ही अॅन्युअल जनरल मीटिंग होत असते त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात, तुम्ही कंपनीच्या निर्णय ज्यावेळी कंपनी घेते त्यावेळी वोटिंग घेतलं जातं कंपनीमध्ये, की एखाद्या कंपनीला निर्णय घ्यायचा आहे की नवीन प्लॅन सुरू करायचा आहे किंवा मर्जर करायचं आहे, डीमर्जर करायचं आहे, जे कंपनीचे काही धोरणात्मक निर्णय असतात त्याच्यामध्ये कंपनी तुम्हाला भागीदार बनवून घेते. कंपनी तुम्हाला विचारते की आपण हे असा निर्णय घेतोय, तुम्हाला मान्य आहे का? तर त्यावेळी तुम्ही वोटिंग करू शकतात, तुम्ही तुमचा निर्णय सांगू शकतात की आम्हाला मान्य आहे. आणि ज्यानुसार बरेच गुंतवणूकदार असतात ते ज्याप्रमाणे निर्णय देतील तर मेजॉरिटीने बराचसा निर्णय घेतला जातो. तर असे आहेत हे कॅश मार्केटचे फायदे. आता याच्यामध्ये आपण आणखीन एक समजून घ्या की इंट्राडे म्हणजे काय. इंट्राडे म्हणजे की एकाच दिवशी शेअर खरेदी करणं आणि त्याच दिवशी ते शेअर विकणं. आता हे कसं शक्य आहे? तर इंट्राडे म्हणजे की सकाळी समजा मी विप्रो कंपनीचे 400 रुपयाप्रमाणे 10 शेअर विकत घेतले, म्हणजे 4000 रुपयाचे शेअर्स विकत घेतले 400 रुपये बाजारभाव असताना, आणि तोच बाजारभाव दिवसाच म्हणजे त्याच दिवशी बाजार बंद होण्याच्या आधी समजा 405 रुपये गेला, तर माझे प्रत्येक शेअर मागे 5 रुपये वाढले, म्हणजे 5 रुपये मला प्रॉफिट झालं. तर मी त्याच दिवशी ते शेअर विकेल आणि तो 5 रुपये नफा पदरात पडून घेऊ शकेल. म्हणजे की 50 रुपये, म्हणजे मी 10 शेअर विकत घेतले होते, 5 रुपये एका शेअर मागे वाढले, म्हणजे 50 रुपये मला त्या दिवशी प्रॉफिट झाला. आता याच्यामध्ये आपण ब्रोकरेज गृहीत धरलेलं नाही किंवा स्टॉक एक्सचेंजच्या फीज आहेत त्या गृहीत धरल्या नाही, पण साधारणतः ढोबळ मानाने 40-45 रुपये तुमच्या हातात पडू शकतात. तर याला म्हणतात इंट्राडे, म्हणजे त्याच दिवशी शेअर खरेदी करणं आणि त्याच दिवशी ते बाजारात विकणं. तर अशा प्रकारे आपण कॅश मार्केटचे फायदे समजून घेतलेले आहेत. कॅश मार्केट म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. सेटलमेंट कशी असते, T+2 सेटलमेंट असते, त्यानंतर डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट हे फायदे कसे मिळतात हे आपण बघून घेतले. तर